हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. चला तर मग मी आज तुम्हाला रेणावी गावामधील रेवणसिद्ध मंदिर एक्सप्लोरिंग करून दाखवणार आहे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन खानापूर रोडने आपण सरळ चाललो आहोत. इथून सरळ 7 ते 8 किलोमीटर सरळ रोड आहे. थोडंसं पेट्रोल टाकू आणि मग पुढे जाऊ. चला तर मग हायवेने सरळ जाऊ. विटा नगर परिषदेची कमान दिसेल आपल्याला समोर. जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. मी रायडर सागी. आपण आज रायडर करत आहोत रेवणसिद्ध. हे बघू शकता तुम्ही, रेवणच्या घाटामध्ये आहे. रोड थोडासा खराब झाला आहे. इथून डाव्या साईडला गेले की मूळस्थान आहे. इथून उजव्या साईडला गेले की मंदिराची कमान लागेल. इथून मंदिर फक्त 100 ते 200 मीटर अंतरावर आहे. हे जे समोर दिसते तेच मंदिर आहे, रेवणसिद्ध मंदिर. तो तेरी महफिल में ओ माही कितनी दफा हम आए. चला तर मग आता जाऊया आपण मूळस्थानला, जे की घाटामध्ये आहे. हे आहे मूळस्थान. विटेग्रामी मानव देशी तेथे राहिले रेवणनाथ, दत्तकृपे स्वर्गी जाऊनी बाळे आणली विपुरांची. अशा पद्धतीचे वर्णन रेवणनाथांचे नवनाथ कथासारामध्ये करण्यात आले आहे. मंदिराचे बांधकाम हे पूर्णपणे दगडाचे आहे. परकीय शत्रूपासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी मंदिराची बांधणी ही एखाद्या किल्ल्यासारखीच केली आहे. नवनाथ कथासारात असे सांगण्यात आले आहे की रेवणनाथ एके दिवशी विटेगावी असलेल्या सरस्वती ब्राह्मणाकडे वस्तीस राहिले. त्या ब्राह्मणाचे नशीब इतके वाईट होते की त्याचे 6 पुत्र मरण पावले होते. त्या रात्री ब्राह्मणाने संपूर्ण रात्रभर रेवणनाथांची सेवा केली. सकाळ होताच रेवणनाथांना समजले की त्या ब्राह्मणाचे 7वे बालक सुद्धा मरण पावले होते. रेवणनाथांनी आपल्या दिव्य शक्तीचा वापर करून यमाकडे गेले आणि यमाकडून त्या 7 बालकांचे प्राण मागितले. परंतु ह्या 7 बालकांचे प्राण हे भगवान शंकराकडे असल्याचे यमांनी सांगितले. त्यानंतर रेवणनाथांची आणि शंकरांचे युद्ध झाले. त्या युद्धात विष्णू भगवाननी मध्यस्थी केली आणि त्या 7 बालकांचे प्राण रेवणसिद्धांकडे पुन्हा सुपूर्त केले. रेवणनाथांनी पृथ्वी तलावरती येऊन त्या 7 बालकांना पुन्हा जिवंत केले. हे स्थान आहे हे नवनाथापैकी एक नाथ रेवणनाथांचं. याचा जन्म रेवाचुरीमध्ये झालेला आहे. त्यावेळी चम्मसनारायण म्हणून जन्माला आलेले रेवणनाथ. चम्मसनारायणाचा अवतार असल्यामुळे रेवणनाथांचा रेतीमध्ये जन्म झाल्यामुळे रेवणनाथ असे ठेवणे झाले. मूळ ठिकाण खाली आहे घाटात. वर्षातून 4 वेळा विट्याला पालखी जाते भक्ताच्या घरी. वर्षातून 4 वेळा त्यांच्या भेटीला जातात. श्रावण पहिला सोमवार, विजयादशमी, नैवेद्य पौर्णिमा
आणि माघ आमुष्याला वरती येतात. दहाव्याच्या पौर्णिमेला 15 दिवस त्यांच्या घरी मुक्कामला असतात. तिथून आल्यानंतर भाकणूक होती. देवनगरची भाकणूक आहे. स्वामीची आगात संचार होतो. श्रावण भाकणूक पहिली श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाकणूक असते. माघ आमुष्याला 6 महिन्याची भाकणूक असते. त्या भाकणुकीत जी काही भविष्यवाणी सांगतात, पाऊस पाणी पेरे, ही खरी होतात. तिथून सर्व भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी मूळ स्थानाला येऊन थांबले. तिथून मग रेणावेला गेले. ही सर्वांची स्थान म्हणून प्रचलित आहे. रेवणनाथांची ही आरती आपल्याला महाराष्ट्रातील पुरातन अशा धार्मिक संस्कृतीची जणू जाणीवच करून देते. दसऱ्या दिवशी मंदिरात लावलेल्या या पालखीला विशेष असे महत्त्व येते. रेवणसिद्धांच्या दर्शनासाठी लांबून येणाऱ्या भाविकांसाठी येथे भक्त निवासाची सोय देखील आहे.